नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 यातील क्वेश्चन नंबर 6 डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सोल्यूशन लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करायचा आहे dy बाय dx म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह. आता tan इनवर्स x हा फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला डी डी एक्स ऑफ tan इनवर्स x इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट असेल तर फक्त मायनस साईन येथे येईल. tan इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. tan ऐवजी जर कॉट असेल तर इथे फक्त मायनस येईल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स with respect to x, therefore dy by dx equal to आधी tan इनवर्सची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, नंतर या log x ची घेणार. येथे x ऐवजी काय आहे, log x आहे. tan इनवर्स x त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. x म्हणजे येथे log x आहे, log x त्याचा स्क्वेअर. त्याला मल्टिप्लाय करणार आपण याची डेरिव्हेटिव्ह या फंक्शनची डी डी एक्स ऑफ लॉग एक्स, डी डी एक्स ऑफ लॉग एक्स इक्वल टू 1/1 प्लस लॉग एक्स स्क्वेअर 1/x. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/x. याला असं लिहू आपण, हा एक्स आधी लिहू आपण आणि ब्रॅकेटमध्ये 1 दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे लॉग एक्स याचा स्क्वेअर. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. सोल्युशन लेट y इक्वल टू कोसेक इनवर्स ईचा पॉवर मायनस एक्स आहे. Differentiating with respect to x. Differentiating with respect to x, therefore dy by dx equal to आधी कोसेक इनवर्सची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. पहा कोसेक इनवर्स x ही डेरिव्हेटिव्ह किती आहे विथ रिस्पेक्ट टू x डी डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स x. को असेल तर मायनस येणार आहे, मायनस 1/- येथे x येथे एक्स स्क्वेअर मायनस 1. आता एक्स ऐवजी येथे काय आहे ईचा पॉवर मायनस एक्स आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशी येईल मायनस 1/, एक्स ऐवजी ईचा पॉवर मायनस एक्स आहे आणि एक्स स्क्वेअर म्हणजे ईचा पॉवर मायनस एक्स त्याचाही स्क्वेअर आणि मायनस 1. परंतु या फंक्शनचे पुन्हा डेरिव्हेटिव्ह त्याने मल्टिप्लाय करणार डी डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स इक्वल टू हे -1 ईचा पॉवर मायनस एक्स स्क्वेअर रूटमध्ये पॉवरचा मल्टिप्लिकेशन होतो, म्हणजे ईचा पॉवर -2x होईल. पॉवरचा मल्टिप्लिकेशन, ईला पॉवर x आहे पुन्हा पॉवर 2 आहे, म्हणजे पॉवरचा मल्टिप्लिकेशन हे -1 ॲज इट इज इंटू ईचा पॉवर मायनस एक्स, ईचा पॉवर मायनस एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह ईचा पॉवर मायनस एक्स. पुन्हा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ही डेरिव्हेटिव्ह घेतली की त्याच्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं आहे. डी डी एक्स ऑफ मायनस एक्सची डेरिव्हेटिव्ह इक्वल टू हे -1 ईचा पॉवर मायनस एक्स, म्हणजे आपण असं लिहू शकतो 1 ईचा पॉवर एक्स. हा पॉवर जर प्लस करायचा असेल तर 1 ईचा पॉवर एक्स होईल स्क्वेअर रूटमध्ये. येथे पण आपण काय लिहिणार 1 ईचा पॉवर 2x. पॉवर आता प्लसमध्ये आलेला आहे, हे -1 ॲज इट इज. ईचा पॉवर मायनस एक्स आहे, म्हणजे 1 ईचा पॉवर एक्स असं लिहू शकतो आपण. मायनस एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे -1. इथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे. हे -1 इंटू -1 म्हणजे प्लस होऊन जाईल. हे मायनस विचारात नाही घेतले तरी चालेल, कारण मल्टिप्लिकेशन आहे. -1 इंटू 1 इंटू -1 म्हणजे 1 होईल.
इक्वल टू 1 अपॉन ईचा पॉवर 1 अपॉन ई रेस टू एक्स. येथे आपण काय करू, स्क्वेअर रूटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आपण स्क्वेअर रूटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मायनस ईचा पॉवर 2x, ईचा पॉवर 2x आणि अपॉन ईचा पॉवर 2x आणि 1 अपॉन ईचा पॉवर x इक्वल टू 1 अपॉन ईचा पॉवर x. हे वर जातील, बरोबर आहे. हे आता वर जातील म्हणजे ईचा पॉवर x. आता येथे आपण काय करू, दोघांनाही स्क्वेअर रूट साईन सेपरेट करू आपण. 1 मायनस ई पॉवर 2x आणि येथे स्क्वेअर रूटमध्ये पूर्ण स्क्वेअर रूट असल्यामुळे दोघांनाही आपण सेपरेट केलेलं आहे. आणि हे 1 अपॉन ईचा पॉवर x. ईचा पॉवर x आणि ईचा पॉवर x कॅन्सल होईल. आता हे वर जातील, बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये ईचा पॉवर 2x हे वर जातील आणि खाली काय राहील, 1 मायनस ईचा पॉवर 2x. एकच टर्म आहे, ईचा पॉवर 2x आहे आणि हे काय आहे, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय, पॉवर 1 अपॉन 2. पॉवरचा मल्टिप्लिकेशन होईल. ईचा पॉवर 2x आणि याचाही पॉवर किती आहे, 1 अपॉन 2. स्क्वेअर रूट साईन म्हणजे काय, 1 अपॉन 2 पॉवर, हाफ पॉवर. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील म्हणजे ईचा पॉवर x. हे कॅल्क्युलेशन काय येईल, ईचा पॉवर x. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय आहे, ईचा पॉवर x अपॉन हे ॲज इट इज 1 मायनस ई पॉवर 2x. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. आपली डेरिव्हेटिव्ह येथेच आलेली आहे, परंतु सिम्प्लिफाय केलेलं आहे आपण. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यामुळे जे जे शक्य आहे ते आपण सॉल्व केलेलं आहे. फायनल आन्सर आपल्याला हे मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन. सोल्यूशन. लेट y इक्वल टू कॉट इनवर्स. दिलेला प्रॉब्लेम y म्हणून आपण कन्सिडर करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, आधी कॉट इनवर्सची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण आणि नंतर या फंक्शनची. कॉट इनवर्स ddx ऑफ कॉट इनवर्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. कॉट इनवर्स x ही डेरिव्हेटिव्ह किती असते, कॉट असेल, को असेल तर मायनसमध्ये येणार आहे. साईन कॉसची निगेटिव्हमध्ये, ही पॉझिटिव्ह ही निगेटिव्ह. को सुरुवातीला असेल तर निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह. साईन कॉस, टॅनची पॉझिटिव्ह तर कॉटची निगेटिव्ह, सेकची पॉझिटिव्ह तर कोसेकची निगेटिव्ह. या डेरिव्हेटिव्ह कशा आहेत, इनवर्स असेल तर इनवर्स. या डेरिव्हेटिव्ह येथे x. या डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये आहेत आणि या कशा आहेत, निगेटिव्हमध्ये आहेत. फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह साईन आहे. को असेल तर सुरुवातीला को असेल तर निगेटिव्हमध्ये, हे लक्षात राहू द्या. कॉटची डेरिव्हेटिव्ह टॅनची अपोजिट आहे. टॅनची काय आहे, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉटची -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. साईन इनवर्स कॉस इनवर्स डेरिव्हेटिव्ह सारखीच आहे, फक्त साईनचा फरक आहे. याला निगेटिव्ह आहे, याला पॉझिटिव्ह आहे. या दोघांचे फॉर्म्युले सारखेच आहेत, फक्त येथे पॉझिटिव्ह आहे, येथे निगेटिव्ह आहे. या दोघांचे फॉर्म्युले सारखेच आहेत, येथे पॉझिटिव्ह आहे, येथे निगेटिव्ह आहे. लक्षात राहण्यासाठी कॉटची डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे आहे. आधी इनवर्सची घेणार आपण. -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. येथे एक्स ऐवजी काय आहे, एक्स क्यूब आहे, त्याचा स्क्वेअर. एक्स ऐवजी एक्स क्यूब आहे, त्याचाही स्क्वेअर. आणि इंटू कॉट इनवर्सची डेरिव्हेटिव्ह आपण घेतल्यानंतर या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं आहे. ddx ऑफ एक्स क्यूब इक्वल टू -1 अपॉन 1 प्लस एक्सचा पॉवर 6 होईल. पॉवरचा मल्टिप्लिकेशन 3 × 2 6, एक्सचा पॉवर 6 आणि इंटू
पहा एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल, बरोबर आहे. इक्वल टू हे -3x² होतील, -3x² मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, -3x² अपॉन 1 + x⁻⁶ ही येणार आहे dy/dx ची व्हॅल्यू. y म्हणजे हे फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह किती आहे, एवढी आहे. नेक्स्ट फोर्थ सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट y इक्वल टू cot इनवर्स 4चा पॉवर x आहे. पहा एक कॉन्स्टंट आहे, त्याला पॉवर व्हेरिएबल आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x देअरफॉर dy/dx इक्वल टू आधी कॉट इनवर्सची घेणार, नंतर या फंक्शनची घेणार. आपण कॉटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, आत्ताच पाहिला आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये. कॉट इनवर्स x डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू x मायनस को असेल तर -1 + x². टॅन असेल तर हे मायनस साईन येणार नाही आणि कॉट असेल तर हे मायनस साईन येणार आहे. कॉट इनवर्स -1 अपॉन 1 प्लस येथे x² आहे, x ऐवजी येथे 4चा पॉवर x आहे, 4चा पॉवर x, परंतु त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. x म्हणजे येथे 4चा पॉवर x आहे, फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर आहे. नंतर आपल्याला याची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, त्याने मल्टिप्लाय करणार ddx ऑफ 4 पॉवर x इक्वल टू हे -1 अपॉन 1 प्लस पॉवरचा मल्टिप्लिकेशन होतो, 4चा पॉवर 2x, x × 2 म्हणजे 2x, 4चा पॉवर 2x, हे पॉवरमध्ये आहेत 2x इंटू पहा a⁻x हा फॉर्म्युला अप्लाय करणार. याची डेरिव्हेटिव्ह काय आहे, a⁻x इंटू लॉग a. त्याप्रमाणे 4चा पॉवर x इंटू लॉग 4 इक्वल टू हे मायनस साईन 4चा पॉवर x हे न्यूमरेटरमध्ये आहेत, 4चा पॉवर x इंटू लॉग 4 अपॉन 1 प्लस 4चा पॉवर 2x. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. हे असं सेंटरमध्ये लिहिलं तरी चालेल, साईन मायनस साईन मायनस याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट y इक्वल टू टॅन इनवर्स √x. येथे आपल्याला फॉर्म्युला हा माहिती पाहिजे. टॅन इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह किती आहे, 1 अपॉन 1 प्लस x². कॉट असेल तर मायनस येईल, टॅन असेल तर प्लस. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह आपण आधी घेणार. ती कशी आहे, 1 अपॉन 1 प्लस x². x म्हणजे येथे √x आहे. टॅन इनवर्स x ऐवजी येथे √x आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला, त्याचा स्क्वेअर. नंतर मल्टिप्लाय करणार याची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ √x इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्सला पॉवर स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर किती आहे, हाफ आहे, आणि पुन्हा त्याचा पॉवर किती आहे, 2 आहे. पॉवरचा मल्टिप्लिकेशन x हाफ इंटू 2, हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे एक्सचा पॉवर किती आहे, 1, म्हणजे फक्त x लिहू शकतो आपण. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल, फक्त x इंटू √x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2√x. √x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2√x असते, बरोबर आहे. असं लिहू आपण. येथे मल्टिप्लिकेशन आहे 1 × 1 1 अपॉन 1 × 1 1 अपॉन 2√x आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस x मल्टिप्लिकेशन. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर dy/dx. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 सोल्यूशन.
लेट वाय इक्वल टू साइन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 1 + x² अपॉन 2 हे पण स्क्वेअर रूटमध्ये आहेत. येथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. साइन इनवर्स x ही डेरिव्हेटिव्ह काय असते 1/1 - x². याप्रमाणे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इक्वल टू आधी साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह घेणार, नंतर या फंक्शनची 1/1 स्क्वेअर रूटमध्ये 1 - x². x म्हणजे हा ब्रॅकेट आहे 1 + x² अपॉन 2. x म्हणजे एवढा ब्रॅकेट, त्याचाही स्क्वेअर करायचा आहे. फॉर्म्युल्याप्रमाणे आपण अरेंजमेंट केलेली आहे. नंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची या फंक्शनची ddx ऑफ स्क्वेअर रूटमध्ये 1 + x² अपॉन 2 इक्वल टू 1/, स्क्वेअर रूटमध्ये 1 - स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट साईन आहे, कॅन्सल होऊन जातील. म्हणजे 1 - स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील अपॉन 2 इंटू हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील 1 + x² अपॉन 2. याचे डेरिव्हेटिव्ह येथे डिनोमिनेटरमध्ये √2 आहेत. √2ला पण स्क्वेअर रूट साईन आहे, म्हणजे 1/√2 तो कॉन्स्टंट होईल, तो बाहेर घेऊ आपण. 1/√2 हे बाहेर येतील. तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल स्क्वेअर रूटमध्ये 1 + x². ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे 1 + स्क्वेअर रूटमध्ये 1 + x² इक्वल टू 1/. इथे आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 - हे साईन चेंज होईल, हे साईन चेंज होईल -1 - x² आणि अपॉन 2. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे इंटू हे 1/√2 इंटू याचे डेरिव्हेटिव्ह √x. ही डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो 1/2√x. येथे x ऐवजी 1 + x² आहे, म्हणजे 1/2√x. x ऐवजी काय आहे 1 + x². ही डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे बरोबर आहे, परंतु या फंक्शनची पण घ्यावी लागेल इंटू ddx ऑफ 1 + x². देअरफॉर dy/dx ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे इक्वल टू 1/2 - 1 म्हणजे 1 आणि हे -x². स्क्वेअर रूटमध्ये 1 - x² अपॉन 2 बरोबर आहे इंटू 1/√2 इंटू 1/2 1 + x². 1 + x² या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. हा कॉन्स्टंट आहे, याचे 0 येईल आणि x² ची डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे इंटू 2x ने मल्टिप्लाय करणार बरोबर आहे. ही डेरिव्हेटिव्ह 2x येईल इक्वल टू हे √2 आहेत, स्क्वेअर रूटमध्ये 2 आहेत, म्हणजे हे वर जातील. आता हे √2 वर जातील बरोबर आहे. अपॉन असं लिहू शकतो आपण 1 - x² इंटू 1/√2 इंटू हे 2x अपॉन 2 1 + x² इक्वल टू हे √2 आणि हे √2 कॅन्सल होतील. हे वर आहेत, हे खाली आहेत, येथे मल्टिप्लिकेशन आहे. हे वर आहेत 2, हे खाली आहेत, कॅन्सल होतील. फक्त वर काय राहील x, खाली काय राहील 1 - x² आणि इंटू 1 + x². असं लिहू शकतो आपण x अपॉन मल्टिप्लिकेशन आहे दोघांनाही, स्क्वेअर रूट साईन पण आहे, म्हणजे एकाच स्क्वेअर रूट साईनमध्ये a - b a + b या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे a² - b², a² म्हणजे 1² 1 -b², x² स्क्वेअर म्हणजे x⁴ पॉवर. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. येथे फॉर्म्युला कोणता अप्लाय केला आपण a - b a + b
एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दोघांचाही मल्टिप्लिकेशन आहे. तर आपण असं लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे येथे 1 आहे त्याचा स्क्वेअर 1, आणि बी म्हणजे येथे एक्स स्क्वेअर आहे, बीचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्सचा 4th पॉवर. याप्रमाणे ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 7 सोल्यूशन. लेट y इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर. येथे आपल्याला फॉर्म्युला कोणता पाहिजे? कॉस इनवर्स एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स. कॉस इनवर्स एक्स फॉर्म्युला कसा आहे? कॉस असल्यामुळे असल्यामुळे मायनस स्क्वेअर रूटमध्ये साईनच्या अपोजिट. याप्रमाणे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy बाय dx इक्वल टू कॉस इनवर्स मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे हा ब्रॅकेट आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर, परंतु एक्सचा स्क्वेअर करायचा आहे. याप्रमाणे नंतर आपल्याला इनवर्सची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, पुन्हा या फंक्शनची इनवर्सची घेतल्यानंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएशन करायचं आपल्याला. एकाची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायची आहे. याची घेतली, आता याची. याप्रमाणे इक्वल टू हे मायनस 1 अपॉन 1 मायनस हे एक्सपेन्शन आपण सॉल्व करू. ए मायनस बी होल स्क्वेअर. ए मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे काय होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 1 मायनस 2x स्क्वेअर, दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि ट्वाईस, आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा पॉवर 4th होईल. याप्रमाणे इंटू दोघांची डेरिव्हेटिव्ह. याची 0 होईल, कॉन्स्टंट आहे, परंतु याची मायनस 2x होईल. मायनस 2x मल्टिप्लिकेशन असल्यामुळे इथे ब्रॅकेट केलेला आहे आपण. इक्वल टू हे मायनस आणि हे मायनस मल्टिप्लिकेशन आहे. -1 इंटू -2 म्हणजे प्लस 2x होतील अपॉन स्क्वेअर रूटमध्ये मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 1 प्रत्येकाचा साईन चेंज होईल. 1 मायनस हे प्लस 2x स्क्वेअर होतील आणि प्लस एक्सचा पॉवर 4. याप्रमाणे देअरफॉर dy बाय dx ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? इक्वल टू dy बाय dx इक्वल टू 2x अपॉन स्क्वेअर रूटमध्ये +1 -1 कॅन्सल होतील. 1 - 1 0 होईल. 2x स्क्वेअर आणि प्लस एक्सचा 4th पॉवर. एक्सचा 4th पॉवर. इथे स्क्वेअर कॉमन काढू आपण. एक्स स्क्वेअर कॉमन काढू. 2x कारण हा एक्स कॅन्सल होईल. इथे स्क्वेअर रूटमध्ये जर आपण एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर येथे 2 राहतील आणि येथे प्लस एक्सचा स्क्वेअर. याप्रमाणे या एक्स स्क्वेअरला स्क्वेअर रूट पण आहे म्हणजे काय होईल? येथे मल्टिप्लिकेशन आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील म्हणजे 2x अपॉन हे काय होईल? एक्स राहील. फक्त याची व्हॅल्यू एक्स होईल, परंतु येथे स्क्वेअर रूट साईन राहणार आहे. आता हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होईल. आपल्याला आन्सर काय मिळेल? 2 अपॉन ही येईल dy बाय dxची व्हॅल्यू. 2 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 2 + x स्क्वेअर. 2 + x स्क्वेअर. टेक्स्टबुकच्या आन्सरमध्ये येथे मायनस आहे. येथे मायनस येईल. हे मायनसने जर मल्टिप्लाय केलं आपण तर ही टर्म आपली मायनसची प्लस होईल, परंतु ही प्लसची मायनस होईल. हे करेक्शन करून घ्या. सॉरी, मायनस होईल. इथे मायनस येईल. हे पण मायनस होतील. त्याप्रमाणे हे पण मायनस होतील. हे पण मायनस होतील.
नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, सोल्यूशन. लेट y इक्वल टू साइन इनवर्स x ऐवजी येथे काय आहे, एक्सचा पॉवर 3/2 आहे. आपल्याला फॉर्म्युला हा माहिती आहे, ddx ऑफ साइन इनवर्स x. ही डेरिव्हेटिव्ह किती असते, 1/√मध्ये 1 मायनस x स्क्वेअर. आधी आपण साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह घेणार आणि नंतर मग या फंक्शनची डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट dy बाय dx इक्वल टू साइन इनवर्स 1/√मध्ये 1 मायनस x स्क्वेअर. x म्हणजे येथे एक्सचा पॉवर 3/2 आहे. x म्हणजे येथे ही व्हॅल्यू आहे, फॉर्म्युल्यामध्ये एक्सला स्क्वेअर आहे, त्याप्रमाणे येथे आपण स्क्वेअर केलेला आहे. नंतर इनवर्सची डेरिव्हेटिव्ह घेतली आता या फंक्शनची, ddx ऑफ एक्सचा पॉवर 3/2 इक्वल टू 1/√मध्ये 1 मायनस टोटल पॉवर किती होईल एक्सचा, एक्सला पॉवर किती आहे 3/2 आणि पुन्हा पॉवर किती आहे 2 आहे. पॉवरचा काय होतो मल्टिप्लिकेशन, म्हणजे एक्सचा पॉवर 3/2 इंटू 2, पॉवरचा मल्टिप्लिकेशन. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, हे वर आहेत हे खाली आहेत कॅन्सल होईल, म्हणजे x क्यूब. ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, x क्यूब. आता इंटू याची डेरिव्हेटिव्ह, पॉवर समोर येईल 3/2 आणि एक्सचा पॉवर 1ने कमी होईल 3/2 मायनस 1. 3/2 मायनस 1, 3/2 म्हणजे दीडमधून 1 गेला हाफ, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मायनस 2/2 म्हणजे 1/2. हा पॉवर हाफ येईल 1/2. या व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत तुमच्या लक्षात आलेलं आहे. इक्वल टू 1/√मध्ये 1 मायनस x क्यूब इंटू हे 3/2. एक्सचा पॉवर हाफ आहे म्हणजे आपण असंही लिहू शकतो √मध्ये x, बरोबर आहे. इक्वल टू येथे मल्टिप्लिकेशन आहे 3√x 1 इंटू 3√x अपॉन हे 2, हे 3/2 आणि हे 1 मायनस x क्यूब. इथे काही कॅन्सल होणार नाही, हे मिळणार आहे डेरिव्हेटिव्ह. ही व्हॅल्यू आहे dy बाय dx. ddx ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ y म्हणजे ही व्हॅल्यू, त्याची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ y, त्याची डेरिव्हेटिव्ह एवढी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, सोल्यूशन. लेट y इक्वल टू कॉस क्यूब, कॉस इनवर्स आणि x क्यूब. तर याप्रमाणे आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy बाय dx इक्वल टू, येथे कॉस आहे, येथे कॉसचं इनवर्स आहे. कॉस आणि कॉस इनवर्स असेल तर कॅन्सल होतात, परंतु आपल्याला काय करावं लागेल, येथे कॉसला क्यूब आहे. सपोज साइन थिटा येथे स्क्वेअर असेल तर आपण कसं लिहू शकतो, साइन थिटा याचा स्क्वेअर असं लिहिता येते आपल्याला. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन थिटाचा स्क्वेअर, बरोबर आहे. येथे काय आहे, कॉस क्यूब कोस थिटा आहे, कॉस क्यूब थिटा. तर आपण कसं लिहिणार, इक्वल टू कॉस ऑफ थिटा आणि त्याचा एक क्यूब. याप्रमाणे येथे आपण कसं लिहिणार, कॉस थिटा म्हणजे एवढा अँगल आहे, कॉस इनवर्स x क्यूब. पूर्ण आता ब्रॅकेट करू आपण, हा पूर्ण ब्रॅकेट. त्याचा आपण क्यूब करणार, इथे क्यूब असल्यामुळे इथे क्यूब असं लिहिता येईल आपल्याला. आता कॉस आणि कॉस इनवर्स, कॉस आणि कॉस इनवर्स असेल, कॉस ऑफ कॉस इनवर्स थिटा, तर हे कॉस आणि कॉस इनवर्स अपोजिट प्रोसेस आहेत, कॅन्सल होईल, फक्त थिटा व्हॅल्यू मिळेल आपल्याला.
म्हणजे येथे कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल होतील, फक्त एक्स क्यूब राहील. बरोबर आहे. हे कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल होतील. येथे साईन असेल आणि साईन ऑफ कॉस इनवर्स ते कॅन्सल होत नाही, सारख्या टर्म पाहिजेत. कॉस आणि त्याचंच इनवर्स, कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल, एक्स क्यूब आणि याचा पॉवर किती आहे 3 आहे. हे कॅन्सल होतील कॉस आणि कॉस इनवर्स, फक्त एक्स क्यूब आणि त्याचा क्यूब. फक्त सिम्प्लिफाय केलेलं आहे. याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायची राहिलेली आहे, डी डी एक्स ऑफ. याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. फक्त हे सिम्प्लिफाय करून हे आन्सर आलेलं आहे. 3 × 3 पॉवर 9 होईल. बरोबर आहे. पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे डी डी एक्स ऑफ एक्सचा पॉवर 9 असं लिहू शकतो आपण. आता ही डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल. 9 - 1 8. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 10th सब क्वेश्चन. सोल्युशन. लेट y इक्वल टू साईनचा पॉवर 4 आहे. साईन येथे साईन इनवर्स आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये कॉस आणि कॉस इनवर्स, येथे साईन आणि साईन इनवर्स आहे. √x. आपल्याला साईन आणि साईन इनवर्स कॅन्सल करायचे आहेत. म्हणजे yला आपण असं लिहू शकतो. आधी y सॉल्व करू आपण. y इक्वल टू साईन ऑफ साईन इनवर्स √x. हा जो पहिला साईन आहे त्याला पॉवर 4 आहे, म्हणजे आपण पूर्ण असा पॉवर 4 करणार याप्रमाणे. देअरफॉर y इक्वल टू साईन आणि साईन इनवर्स कॅन्सल होतील. बरोबर आहे. साईन आणि साईन इनवर्स कॅन्सल होतील, फक्त √x राहील आणि त्याचा पॉवर 4. देअरफॉर y इक्वल टू, फक्त yला सॉल्व केलेला आहे आपण. √x त्याचा पॉवर 4 आहे, म्हणजे √x म्हणजे काय, √x त्याचाही पॉवर 4 आहे. √x म्हणजे एक्सचा पॉवर हाफ आणि त्याचाही पॉवर 4 आहे. पॉवरचा मल्टिप्लिकेशन. 2ने हे 4 कॅन्सल होतील, 2 म्हणजे एक्सचा पॉवर किती येईल, फक्त 2 येईल. पॉवरचा मल्टिप्लिकेशन x² येईल. √xचा 4th पॉवर म्हणजे काय, x². आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली नाही, फक्त yला आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर yची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx आणि ही डेरिव्हेटिव्ह x² ची डेरिव्हेटिव्ह 2x. राहिलेले क्वेश्चन्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.